नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। तुळजापूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर येते। लग्न करून एका महिलेचे 1.5 लाख रुपये व 2 तोळे सोने लुटले। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुका येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पीडित महिलेचे नाव रेश्मा उत्तम शिंदे, वय वर्ष 30, राहणार कसाई, तालुका तुळजापूर। या महिलेच्या सांगण्यावरून वालवड, तालुका धूम, जिल्हा धाराशिव येथील रहिवासी समाधान बापू कागले यांनी 3 वर्षापूर्वी एका महिलेशी जवळीक साधली व प्रेमाचे प्रलोभन देऊन समाधान बापू कागले, मैनाबाई बापू कागले, अजित बापू कागले व शेजारील सोपान या चौघांनी तिच्या घरी येऊन तिच्या आईला विश्वासात घेतले व घरगुती लग्न तिच्यासोबत केले। काही कालांतराने तिला दिवस गेल्याचे कळताच गर्भपाताच्या गोळ्या देऊन 5 महिन्यांचे पोटातील बाळाची हत्या करण्यात आली व तिच्या होणाऱ्या नवऱ्याने तिला धमकावले। मी आमदार आणि खासदार यांचा भाऊ आहे। याआधी मी 3 मुलींना विकले आहे। जर माझा नाद सोडला नाहीस तर तुलाही विकून टाकीन। आता मी दुसरे लग्न करणार आहे, अशी धमकी देत रेश्मा उत्तम शिंदे या 30 वर्षीय महिलेचे 2 तोळे सोने, 1.5 लाख रुपये आणि एक 2 व्हीलर मोटरसायकल अशी तिच्याकडून लुबाडणूक केली व तिची फसवणूक झाल्याचे शिंदेच्या लक्षात येताच तिने थेट तुळजापूर पोलीस स्टेशन गाठले व तिच्या झालेल्या फसवणूक व लुबाडणुकीबद्दल न्याय मिळण्यासाठी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे पत्रव्यवहार केला। बघा नेमकी कशी फसवणूक झाली या पीडित महिलेची। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड। राहणार कसाई। आपल्या बरोबर काय काय झालं होतं? माझ्या बरोबर एका पोरानं माझ्यासोबत लग्न केलं। मला 3 वर्ष वापरलं। माझे गळ्यात सोनं आणि माझे 1.5 लाख रुपये घेऊन गेला त्यानं। माझं 2 तोळे सोनं नेलं आणि हे केलं। आणि आमदाराचा आणि खासदाराचा मी भाऊ आहे म्हणून मला आता मी येणार नाही, नाहीतर मी आमदाराचा खासदाराचा भाऊ आहे म्हणून मी तुला नीट सांगायला तू माझा नादा सोड, मी आता दुसरं लग्न करतोय म्हणून सांगतोय। आणि की तुझ्यासारख्या मी किती मुली विकल्यात, त्याचा पत्ता कोणाला देखील लागला नाही असं मला धमकावतोय तो। मग मला सांगा, आपण पोलीस स्टेशनला आलो होतो, काय काय पोलीस स्टेशनने सांगितलं आपल्याला? पोलीस स्टेशन मध्ये मला बोलले की तुम्ही अर्ज घेऊन या, मग कारवाई करायला चालू करतो असे मला म्हणल्यात। मग आपलं म्हणणं काय? आपल्याला जर न्याय नाही भेटलं तर आपली पुढची भूमिका काय? मला जर न्याय भेटला नाही तर सर असंच किती सारे मुली आहेत की त्यांनी इकले म्हणतात म्हणून खरंच इकले असतात। त्यांनी हर वक्त त्यांची एक टोळीच आहे की हर वक्त लग्न करून त्यांना सोनं चांदी पैसा पाणी घेऊन लुटून सोडून द्यायचं। आणि जर लयच महाग लागले तर मुंबईला किंवा कुठं इकतात ते औरंगाबाद असा बोलला मला की मुंबईला नाही तर औरंगाबादला मी निहून इकीन, मी किती केलं तर मी लाईनीवरचा ड्रायव्हर आहे अशी मला धमकावण्यात आलेला आहे। मुलगा आहे, राहणार वालवड, तालुका भूम, जिल्हा उस्मानाबाद, हे त्या गावचा मुलगा आहे। तो काय समाधान बापू कंगले, अजय बापू कंगले, मैनाबाई बापू कंगले आणि त्या मुलाचं नाव आहे सोपान। ते शेजारीच राहतात वालवड मध्ये। आणि ह्यांची गँगच आहे की ह्यांनी असे नाते जोडतात आणि ह्यांचा फसवीचा धंदा आहे। सगळ्याकडून पैसे अडकं घेतात आणि लुबाडतात आणि जी सोयरी करायला आहे त्याच्याकडून बी 5-10 हजार रुपये त्यांना देऊन गुडीमुडी लावून नातं जोडतात आणि त्यांच्याकडून काय भेटणं झालं ना ते काय बी त्यांना करतात। मला सांगा, आपलं लग्न लावलं कोण? लावलं माझ्या आईनं लावलं। त्याची आई 4दा आमच्या घरी आली कसईत आणि तिनं म्हणले की पोरग चांगलं आहे असं तसं म्हणून आईला माझ्या गुडीमुडी लावलं, मला गुडीमुडी लावलं आणि आमच्या दोघांना हे करून लग्न करून ते 5 जणांनी दिलं मला। आणि लग्न झाल्यानंतर ना माझ्याकडे पैसे हे सगळे माझ्या फोन पेचे घेतले त्यांनी आणि सांगितलं 1.5 लाख रुपये नेले त्याने माझ्यापासून, 2 तोळे सोनं नेलं आणि माझ्याकडे काय जास्त भेटणं झाल्यावर मला टॉर्चर करायचा प्रयत्न केला त्यांनी आणि मला दिवस गेलते। मला 5वा महिना त्याच्या आईनं, त्याच्या भावानी आणि त्यानं ह्या तिघांनी मला माझं आभूषण केलं। कुठं केलं आभूषण? त्यांनी गोळ्या आणल्या सर मला। त्यांनी मला ताप आली म्हणून मला त्यांनी गोळ्या चारल्या। मग माझी पोट दुखालं म्हणून मी हॉस्पिटलमध्ये गेले तर माझी ब्लिडिंग चालू झाली होती। कोणत्या हॉस्पिटल? हॉस्पिटल मध्ये गेलते मी, सरकारी अंगणवाडीचं हॉस्पिटल आहे ना, मी त्याच्यात गेलते।
हा. मग काय म्हणले डॉक्टरने? त्यांनी मग मला गोळ्या दिल्या नुसत्या आणि मग ती प्लेटिंग नाही थांबली, माझं ऑपरेशनच झालं डायरेक्ट. हा. उत्तम शिंदे, राहणार कसई. तर एक मुलगा होता, 2 महिने मला गुडीमुडी लावला, मला फोनवर बोलला, माझ्यासोबत आला, तुळजापुरात आला, माझ्याशी बोलला, बसला, माझ्यासोबत सम्मान ठेवले, आला माझ्यासोबत 5 महिने नीट राहिला आणि 5व्या महिन्यात माझ्यासोबत लग्न केला त्यानं. माझ्यासोबत 3 वर्ष झालं राहतोय. 3 वर्षानंतर ना माझे फोन पेचे सगळे पैसे, माझं सोनं सगळं घेऊन गेला. मला 5वा महिना लागला. त्याच्या आईनं अजित बापू कंगले आणि थांबा सर आणि कट